जेनझी मधले प्रसिद्ध नेते म्हणून नव्याने उदयास आलेला चेहरा म्हणजे बालेन शहा. वयाच्या 35व्या वर्षी प्रधानमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांनी सगळ्यात तरुण पीएम होण्याचा मान मिळवला. पेशाने इंजिनियर आणि रॅपर असलेल्या बालेन यांनी काठमांडूचे महापौर म्हणून केलेल्या कामामुळे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सत्तेवर येताच बालेन शहा यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावलं उचलली आणि अनेक वर्षांपासून पूर्ण न झालेली विकास कामं मार्गी लावण्यावर भर दिला. विशेष म्हणजे त्यांनी माजी प्रधानमंत्री के.पी. शर्मा ओली यांच्या अटकेसारखे धाडसी निर्णय घेतल्यानं ते जगभरात चर्चेत आले. मात्र नव्याचे 9 दिवस संपले तेच त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं. त्यांच्यावर पक्षीय विचारधारेपेक्षा स्वतःच्या प्रतिमेला अधिक महत्त्व देत असल्याचा आरोप सध्या होताना दिसतोय. तसेच सत्तेचा वापर करून विरोधी पक्षांना टार्गेट करणं आणि देशाच्या राजकीय स्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळं त्यांच्या विरोधात नेपाळ देशात निदर्शनं होत आहेत. बालेन शहाच्या नेतृत्वाबद्दल काय प्रश्न उपस्थित झालेत, त्यांच्या विरोधात जेनझी मुलांनी आंदोलन का सुरू केलं, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय आहे. मंडळी, नेपाळच्या राजकीय परिस्थितीमध्ये बालेन शहा जेव्हा निवडून आले तेव्हा फक्त नेपाळच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियातील नेत्यांचं लक्ष या तरुण नेत्याकडे लागलं होतं. काठमांडू शहरात महापौर म्हणून त्यांनी केलेली कामं आणि तिथल्या पक्षांना दिलेली धूळ यामुळं लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक अफाट आशेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आज जेव्हा आपण नेपाळच्या रस्त्यांवर पाहतो तेव्हा त्याच बालेन शहा यांच्या विरोधात लोकांचा भडका उडलेला दिसतो. नेपाळच्या राजकारणात नव्याचे 9 दिवस ही म्हण कशी लागू होतीये हे तेथील सध्याच्या परिस्थितीवरून स्पष्ट होताना दिसत आहे. म्हणजे बालेन शहा यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यावर सगळ्यांना असं वाटलं होतं की आता भ्रष्टाचार संपुष्टात येईल आणि सामान्य जनतेच्या आयुष्यात सुवर्ण काळ येईल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत किचकट बनली आहे. या किचकटपणाचं पहिलं कारण म्हणजे सरकारने भारत नेपाळ सीमेवर लावलेले जाचक निर्बंध. नेपाळच्या सीमालगत भागातील लाखो लोक आपल्या रोजच्या गरजांसाठी भारतीय बाजारपेठांवर अवलंबून आहेत. त्यात बालेन शहा यांनी अचानक 100 रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तूंवर सीमा शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय. त्याने मध्यमवर्गीय आणि गरीब नेपाळी जनतेच्या आर्थिक बजेटचं कंबरडं सपशेल मोडलेलं दिसून येत आहे. ज्यांना असं वाटलं होतं की बालेन हे गरिबांचे कैवारी ठरतील त्यांनाच आता आपल्या मूलभूत गरजांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे लोकांचा संयम सुटला असून जुन्यांपेक्षा हे नवेच जास्त कडक असल्याची भावना समाजात पसरली आहे. या आर्थिक धक्क्यांसोबतच बालेन शहा यांनी राजकीय विद्यार्थी संघटनांवर जी बंदी घातली त्यानंतर तरुणांच्या मोठ्या वर्गालाच सरकारविरुद्ध उभं केलंय. नेपाळच्या इतिहासात विद्यार्थी संघटनांनी लोकशाही टिकवण्यासाठी मोठी आंदोलनं केली आहेत, पण बालेन शहा यांनी राजकारण आणि शिक्षण याची गल्लत रोखण्याच्या नावाखाली थेट या संघटनांचं अस्तित्वच मिटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे विद्यापीठांमध्ये गोंधळ उडालेला असून विद्यार्थी आता अभ्यासाऐवजी रस्त्यांवरील लढाईत उतरले आहेत. या निर्णयामुळे बालेन हे लोकशाहीवादी नसून हुकुमशाही आहेत असा प्रचार विरोधकांना करण्यास आयतं कोलीत मिळालंय. ही शांतता असतानाच बालेन यांच्या मंत्रिमंडळाला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचं समोर आलं. ज्या पारदर्शकतेच्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर बालेन शहा यांनी निवडणूक जिंकली त्यांच्याच मंत्रिमंडळातील महत्वाचे मोहरे एकामागून एक भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. यात गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा राजीनामा हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातो. सुदान गुरुंग यांनी ज्या पद्धतीने स्टार मायक्रो इन्शुरन्स घोटाळ्यात आपली गुंतवणूक केल्याचं उघड झालं आणि दीपक भट्टासारख्या संशयास्पद उद्योजकाशी त्यांचे आर्थिक लागेबांधे समोर आले त्यानं सरकारवर असलेला विश्वास धुळीला मिळवलाय. गृहमंत्र्यांचं असं तडकाफडकी पद सोडणं हे केवळ राजीनामा नसून बालेन शहा यांच्या प्रशासकीय कामांवर प्रश्न उपस्थित करणारं दिसून येत आहे. त्यासोबत फक्त गृहमंत्रीच नाही तर अवघ्या काही दिवसांपूर्वी नेपाळच्या लेबर मंत्र्यांनाही आपल्या पदावरून पाय उतरावं लागलं होतं. एका बाजूला बालेन शहा भ्रष्टाचार मुळापासून काढण्याच्या गोष्टी करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बरबटलेले दिसत आहेत. त्यामुळं नेपाळी समाजात जैसे थे अशी परिस्थिती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकांना आता वाटू लागलंय की सत्तेवर बसणारी माणसं बदलली असली तरी भ्रष्टाचाराची सिस्टीम तीच आहे. पूर्वीचे मोठे राजकीय पक्ष जे काही करत होते तेच आता नवे चेहरे करतायत. यातूनच नव्याचे 9 दिवस संपले ही असंतोषाची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. यासोबतच माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यावर बालेन सरकारने केलेली कारवाई ही देखील राजकीय सूडबुद्धीने केल्याचं बोललं जात आहे. ओली यांच्या समर्थकांनी देशव्यापी आंदोलन सुरू केली असून बालेन शहा हे फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि जुन्या नेत्यांना संपवण्यासाठी सत्तेचा वापर करतायत असा आरोप ते करतायत. नेपाळमधील या आंदोलनाचं 5वं कारण म्हणजे बालेन यांची शहरांमधील अतिक्रमण विरोधी धडक मोहीम. महापौरांच्या काळात ही मोहीम शिस्त लावण्यासाठी ठीक होती, पण
पंतप्रधान म्हणून संपूर्ण देशाचा विचार करत असताना त्यांनी गरिबांच्या रोजीरोटीचा विचार केला नाही, असा आरोप व्यापारी वर्गाकडून होतोय. विशेषतः बिरगंज आणि तराई भागात या अतिक्रमणांमुळे छोटे दुकानदार आणि फेरीवाले उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना पर्यायी जागा न देता केवळ बुलडोजर चालवण्यामुळे लोकांच्या मनात बालेनशाह यांची प्रतिमा एका हुकुमशहाची तयार झाली आहे. ज्या लोकांसाठी त्यांनी क्रांतीचं स्वप्न पाहिलं तेच लोक आज आपल्या जगण्याच्या गरजांबाबत सरकारला जाब विचारतायत. एकूणच पाहता नेपाळमधील सध्याची परिस्थिती आता अशा वळणावर आलेली आहे की जिथे बालेनशाह यांना त्यांच्या धोरणांचा फेरविचार करावा लागेल. समाज माध्यमांवरील ट्रोलिंग नंतर ही लढाई आता प्रत्यक्ष रस्त्यांवर आली असून जर बालेनशाह यांनी वेळीच लोकांच्या भावना आणि सीमा शुल्कासारखे निर्णय मागे घेतले नाहीत तर ज्या वेगाने ते सत्तेवर आले त्याच वेगाने त्यांना पंतप्रधान पदासाठी बळी ठरावं लागेल. नेपाळमधील सर्वसामान्य माणसासाठी बदल म्हणजे केवळ चेहऱ्याचा बदल नसून त्यांच्या जगण्यातील संघर्ष कमी होणं अपेक्षित होतं, जे बालेनशाह यांच्या काळात अजूनच वाढल्याचं चित्र सध्या दिसत आहे. बाकी मंडळी, नेपाळची परिस्थिती पाहता बालेनशाह यांचं पद शाबूत राहील का, याबद्दलचं मत आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेषवरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.